हां नमस्कार. अमोल गावडे बोलतोय सामाजिक संघर्षमधून. हा. तुम्ही आता कुठून बोलताय? मी अहमदाबाद मधून. अहमदाबाद मध्ये कुठे आलं हे? सुरत पाशी. सुरत म्हणजे गुजरात. गुजरातमध्ये. हा. हा. बरं बरं ठीक आहे. आणि लग्नाचं कोण आहे तुमचं? मुलगा. मुलगा म्हणजे तुम्ही आई बोलताय. बरं. हा. अ, हा. हा. ठीक आहे ठीक आहे. काय करतोय मुलगा? मुलगा कंपनीत कामाला आहे, खाजगी म्हणजे एम्ब्रॉयडरीच्या मशीनवर कामाला आहे. बरं. मला थोडक्यात माहिती सांगा मुलाची. जन्मतारीख किती आहे मुलाची? आता 25/2/2090. नाही नाही, त्याच्यावर किती आहे बघा, की 98 आहे. तुम्हाला तुमचा मुलगा केव्हा जन्माला माहिती नाही? आहे हो, पण 90 आहे का 89 आहे ती कळलं नाही लक्षात. 1989. 89च असेल. 1989. हा बरोबर आहे की. बरं ठीक आहे. काय शिकलाय? 10वी पास आहे. मुलगा तिथे आहे का? आहे, झोपलाय नाईट असल्यामुळं. हं. ठीक आहे ठीक आहे. त्यामुळं म्हणूनच मी मग असं- म्हणणार होते तुम्हाला, त्याची नाईट आहे, रेकॉर्ड कुणाचं करणार, माझ्या बोलण्याचं का त्याच्या बोलण्याचं? बरं बरं असू दे, काय टेन्शन नाही. तुम्ही बोलला ते चालेल. घरी कारण घरी कोण कोण राहता? एक मिनिट माझं ऐकायची. सध्या त्याची नाईट असते, 1 महिना नाईट, 1 महिना डे असते. हां 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 हां. बरं. घरी त्यामुळे घरी तुम्ही कोण कोण असता? मुलाचे म्हणजे मी, आई, हां वडील हां. आणि मुलगा एवढेच असतो. आणि आणि मुलं नाही तुम्हाला? मला नाही मुलं, एकच मुलगी आहे पण लग्न झालंय. किती मुली तुम्हाला? एकच मुलगी आहे. हां तिचं लग्न झालं. बरं. तिला कुठे दिलात? तिथंच आहे, आमच्या शेजारीच आहे. बरं ठीक आहे. अहमदाबाद मध्येच आहे. होय ना. हां ठीक आहे ठीक आहे. बरं. हा मुलगा आता काय शिकलाय? आमचा 10वी. 10वी शिकलाय. 89 मधला मुलगा आहे. 25/2/89 मधला मुलगा आहे आणि 10वी शिक्षण झालेलं आहे. बरं. नोकरी करतोय आणि पगार किती आहे? 30,000. 30,000 पगार आहे. बरं. तुमची जात कुठली? शिंपी. शिंपी, नामदेव शिंपी. हा. बरं बरं ठीक आहे. आणि अहमदाबादमध्ये राहता तुम्ही, बरोबर ना? हा. बरं. जे राहता जिथे ते घर कसं आहे? फ्लॅट असते ना. हां हां हां. ठीक आहे. तुम्ही कसं आहे? तुम्ही जो व्हिडिओ दिलात ना तो डिस्प्लेला लावणार आहे मी. लोकांना लावा की. हां त्या मुलींना कळू देत कसं फ्लॅट आहे तुमचा तो. बरं ठीक आहे चालेल. आणि मुलाचा फोटो आम्ही दाखवला नाही आहे. त्याच्यात अजून बेडरूम आलेलं नाही, बेडरूम काढलं नाही ते असू देत झोपला असू देत, प्रायव्हसी असते ना, असू देत. सगळं हा. सगळं असं काय नाही आहे. मुलीला कळायला पाहिजे ना, मुलीला किंवा तुम्हाला उत्तरं यायला पाहिजेत, खरं खोटं दिसायला पाहिजे. आम्ही एजंटगिरी करत नाही. आम्ही काय करतो, डायरेक्ट तुमचा नंबर आम्ही मुलींपर्यंत पोहोचवतो आहे, जेणेकरून ज्या गरजू मुली आहेत त्या बरोबर फोन करतात मुलीकडचे लोक. हा. ते काम आणि आम्ही एक करतो. गोष्ट सर काय सांगू का, सांगा. की आमचं स्वतःचं घर नाही आहे. कुठलं? हे आम्ही आता व्हिडिओ पाठवला ती. ते कुठलं आहे मग? कसलं आहे ते? भाड्यानं राहतोय आम्ही. भाड्यानं राहता? हे केव्हा सांगणार? ठीक आहे ठीक आहे, असू दे, काय टेन्शन घेऊ नका. आणि अजून एक गोष्ट सांगते, अजून एक गोष्ट माहिती असावं तुम्हाला. सांगा. एखाद्या वेळेस कदाचित आम्ही दिवाळी झाल्यावर हीच घर घेऊ शकतोय किंवा आता दुसरं घेऊ शकतोय. हे लग्न होत तर आम्ही थांबलोय. होय का? हां 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 हां. घेणार, काय टेन्शन घेऊ नका. आणि चालू करा काम ते, असं काय नाही. लग्न शॉर्टकट करा, कळलं ना? लग्न शॉर्टकट करा, घर घ्यायला चालू करा. हां ते हळूहळू सुरू करा ते प्रोसेस. प्रोसिजर थोडं कमी आहे. होय होय, होणार होणार, काही टेन्शन घेऊ नका. अहो माझ्याकडे 0 रुपये होते. 0 रुपये होते. आज मी जे घर बांधलंय ना, जे घराला चालू केलं काम, त्यावेळी माझ्याजवळ 0 रुपये होते. आणि आज जे घर मी बांधलंय ना, त्या घराचं जे फाउंडेशन आहे ते 11व्या दगडावरती मी बसलोय आता. बरोबर आहे. हां. आणि मजबूत घर बांधलेलं आहे, मजबूत, व्यवस्थित. आणि गोष्ट एक आहे, त्याच्या वडिलाला पॅरालिस झालाय. नाही, मी हे मुलींना पण कळायला पाहिजे म्हणून मी मुद्दाम बोलतोय या व्हिडिओमध्ये. कमवता आहे. ऐका ऐका ऐका, मी बोलतोय ते खूप महत्त्वाचं आहे. मुलींना कळायला पाहिजे. बऱ्याच मुलींना कळत नाही, त्यांना वाटतं आयतं भेटतं सगळं. तसं नसतं. जी संसारिक मुलगी आहे ना, तीच तुम्हाला भेटणार आहे, बरोबर. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, माझ्याजवळ काही नसतं तरीसुद्धा मी घराला सुरुवात केली. तुम्हीसुद्धा सुरुवात करा.
बरोबर घर तयार होणार हा. तुमचं. आज माझं जे घर आहे त्याचं फाउंडेशन एक खोली बनेल, एक खालती खोली बनेल एवढं मोठं घर बांधलेलं आहे मी, कळलं ना. मग त्याच्यामुळे मी थोडं बोलू का तुम्हाला? हां बोला. आम्ही कसं आहे, ते लॉकडाऊन पडला होता ना, हां त्यावेळेला आम्ही अंगाशी कपड्याचे काय 4 भांडे होते ना, हं. ते घेऊन आलेलो आहे बघा. तेव्हापासून आम्ही अहमदाबाद मध्ये 18,000 पगारपासून त्याचा आता 30,000 पगार चालू आहे. त्यामुळे आम्ही थोडी थोडी उडी घेतोय हळूहळू. बरोबर बरोबर, काय टेन्शन घेऊ नका, होणार असं आहे. सगळं होणार आहे. आज कुठलं कर्ज वगैरे चालू आहे का? काही नाही बघा. का नाही ना, मग बिंदास आहे बघा. ह्या घरासाठी प्रयत्न करा, होणार सगळं. हां हळूहळू साधारण 15,000चा जरी हप्ता गेला, 15,000 खायला बस आहेत घरामध्ये, सुखाने राहाल. हो हो समजलं ना. हो. हां आरामात होणार सगळं चांगलं. दुसरीकडे अजून कुठे एक विचार करू गोष्ट नका. खरी सांगू का तुम्हाला? अजून एक खरी गोष्ट, सांगा. ही 30,000 आहे ना, ही पगार त्याचा रेग्युलर आहे. पण त्यानं जर असं वाढाव काम केलं हां. तर आता सध्या त्याला 60,000 पगार चालू आहे. अरे वा, हां 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 हां. आम्ही कसं केलंय माहिती का? सांगताना मोठी उडी सांगायची नाही, बरोबर 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 बरोबर, खरं आहे. छोटं सांगायचं. तेवढ्यात आम्ही भागवू शकतोय. की माझं आहे, मी 18,000पासून भागवते, 30,000 झालं, 30,000पासून सध्या त्याला 60,000 पगार आहे. तुम्ही काय करता? मी शिलाई काम करत होते इतक्या दिवस. आता त्याचा पगार वाढलाय. घरात आमच्या मालकांची काळजी घ्यायची असते, त्यामुळे बरोबर. शिलाई काम बंद केलं. वडिलांना पॅरालिस केव्हापासून झाला? त्यांना होऊन 10 वर्ष झाले. 10 वर्ष झाली, बरं. आणि आता पण कसं आहे, सांगा. त्यांनी आधी हाताने सगळं करत होते. आता ह्या 2 महिन्यात शुगर वाढल्यामुळे त्यांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावं लागतंय मला. बरं बरं, हां हां हां, होणार सगळं चांगलं होणार, काही घाबरू नका. शिलाई काम मी बंद ठेवलंय. होय का? हां 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 हां. बरं तुमचं मूळ घर कुठे? मूळ आम्ही महाराष्ट्रातले आहेत. कुठे? सांगोल्याच्या तिथं खर्डी आहे ना, सांगोला. हा तिथं खर्डी गाव, सीताराम महाराजाचं. तिकडे तुमचं काय आहे? काही नाही, आमच्या दिराचे आहेत. आम्ही देऊन आलोय त्यांना आमचा हिस्सा. हां 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 हां, ठीक आहे. आम्ही पैसे घेतल्यामुळे आम्हाला शेती होती, घर होतं, मोठी पिठाची चक्की होती. हां हां. पण आम्हाला असं इकडे यायचं म्हणून त्यांनी आम्हाला पैसे दिले, आम्ही हिस्सा देऊन आलो. बरं आता मग ते, आता हे घर तुम्ही घ्यायचं म्हणताय, तिथे काय काय डील वगैरे झालेली आहे का तुमची तशी? नाही, अजून बोलणं झालं नसतं आमचं. पण आमचं ते बँकेचं लोन व्हायला दिवाळी झाल्यावर होणार आहे. आता तुम्ही त्याच्यामुळे आता तुमचा मासिक खर्च किती आहे? मासिक किती येतोय? भाडं 6,000 रुपये आहे. अंदाज सांगते की तुम्हाला. लाईट बिल धरा 2-4 हजार रुपये, एसी असल्यामुळं. एसी आहे? आणि हो, घरात खायचं प्यायचं. घरामध्ये एसी आहे का? 5,000 आहे की. एसी आहे, कूलर आहे, टीव्ही आहे, फ्रीज आहे, कपडे धुवायची मशीन आहे. त्यानं स्वतःच्या हिमतीवर घेतलंय बघा. आमचं काही नाही याच्यात. फक्त आता त्याची इच्छा आहे ना, आम्ही मागं लागलोय की बाबा एवढं सगळं करतोय, फक्त तुला कोण तर मदत करणारी, गरीब गरीब समाटून घेणारी मुलगी बघतोय आता सध्या. बरोबर बरोबर बरोबर. त्याचा स्वभाव शांत आहे हो. ठीक आहे, होईल, घाबरू नका, सगळं होणार आहे, तुम्ही सुरू करा. ऐका माझं, ऐका तुला. मी काय बोलते तुम्हाला सगळं समजावं. मुलगी बघताना खरंय खरंय खरंय. 10 रुपये खर्च आला तर 20 रुपये होऊ देत, पण शांत मुलगी पाहिजे. बरोबर बरोबर. तुम्ही ऐका, तुम्हाला ज्या मुलींचे कॉल येणार ना, त्या मुलींना लगेच उत्तर देऊ नका, लगेच होकार देऊ नका. विचारपूस केल्याशिवाय पुढे जाऊ नका. वेळ लागला चालेल, कारण तुम्हाला कॉल येत राहणार. नाही नाही, मला ऐका, मला कृपया फोन लावू नका ताई. माझा टाईम खूप महत्त्वाचा आहे. मला भरपूर लोकांपर्यंत पोचायचं जर आहे तर खूप लोकांशी मला बोलावं लागतं दिवसभरात, समजलं ना. प्रचंड लोकांना ऐका ताई, मी मुली दाखवत नाही कधी, मी लग्न जुळवत नाही. आमचा चॅनल आहे, सामाजिक संघर्ष या नावाने चॅनल आहे. आणि आम्ही काय करतो, आम्ही तुमची जाहिरात चॅनलवर टाकली आहे. आणि तुमचं हे काय बोलतोय ना आपण सगळं, हे सगळं रेकॉर्डिंग होतंय आणि सगळं जसेच्या तसं मी टाकणार आहे, कुठेही कट लावणार नाही.
का? झालं रेकॉर्ड. मी हे बघा, मी कट लावणार नाही, कारण मी हे बघा कसं आहे माहिती आहे, आक्षेपार्थ शब्द असेल तर कट लावतो, पण मी बाकी मी कट लावत नाही. कारण काय माहिती आहे, कारण मुलींना खरं कळायला पाहिजे. आपण जे बोलतो ना, चालतंय. ऐका, कसं कसं असतं माहिती आहे, मी इतर जे एजंट लोक चुना लावतात, लोकांना फसवतात, तो प्रकार मी करत नाही. आज मला मुली विश्वासाने बघतायत, पूर्ण विश्वास आहे मुलींचा माझ्यावरती, समजलं ना. त्यामुळे कसं बऱ्यापैकी मुली बघतायत. तुम्ही हे चांगलं काम करताय ना, हां. देव तुम्हाला तर कुठे तर काय तर पुण्याचं काम करताय बरं, ना. तुम्ही मला लय एक भारी काम. एक ऐका, एक काम करा, मला तुमचा मोबाईल नंबर सांगा जरा. आता माझा पाठ नाही, मी त्याच्यावर लिहून पाठवलंय ते. बघा शेवट 16 नंबर बघा, हे चालू बघा, नंबर आहे. हे बघा, ऐका, 84 हं? 72 हा 99 हा 39 हा 16. हा बरोबर आहे. हा 16 नंबर हा लास्ट ठेवलाय हा लक्षात. हा हा तुमचा नंबर आहे. हां, नवरा मुलाचा संपर्क म्हणून मी इथे सेव्ह केलेला आहे. हां, हो कारण कशाला, मुलीला डायरेक्ट तुमचा नंबर मिळावा. इथे एजंटगिरी चालत नाही, इथे 2 नंबर कुठलाही प्रकार चालत नाही. आम्ही खरी स्थळं देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, संपूर्ण भारतामध्ये अजूनपर्यंत असं कोणीही काम केलेलं नाही आहे, अजूनपर्यंत. या घडीला आत्तापर्यंत, पुढे मला भविष्यात माहिती नाही, पण आत्तापर्यंत कोणीही असं बनवलं नाही, कोणाच्या डोक्यात आलं नाही, आणि कोणी केलं पण नाही. कारण याला खूप डोकेदुखी आहे, हे सोपं नाही आहे काम. प्रचंड लोकांना सामोरं जावं लागतं, सोपी गोष्ट नाही आहे. तर त्याच्यामुळे कोणी रेकॉर्ड होते का? हां, रेकॉर्डिंग होते सगळं. असंच असं टाकणार. पण मग रेकॉर्ड करायची. सांगा सांगा अजून एक गोष्ट आहे की, सांगा त्याच्यावरती लग्न झालेलं. लग्न झालं होतं मुलाचं. मग मी ते सांगितलं की त्याच्यात लिहिलंय बायोडाटामध्ये. आम्ही वाचलं नसणार. ठीक आहे, ठीक आहे, मी इथे घटस्फोटीत तसा उल्लेख करतो. महत्वाचं आहे त्या मुलीला. हां, नाही, घटस्फोटीत असा उल्लेख करतो मी, काय घाबरू नका. हां, 10 वर्ष झाले ती मुलगी येत नाही. ऐका, 2-4 वेळा आम्ही फोन लावला त्यांना, हां 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 त्या मुलीकडच्यांना. आज 10 वर्ष झालं. आम्ही इथं आल्यावर 1 वर्ष झालं फोन लावला. तुम्ही या म्हणून सांगितलं त्यांना. तुमची म्हणजे आमच्या जावई आहेत ना, मध्यस्थी केलं होतं त्यांना, आणि आम्ही समोर ऐकत होतो. त्यांना या म्हणून सांगितलं, सगळं केलं. तुमची काय अडचण असली तर आम्ही व्यवस्थित भागवतो. तुमच्या आई वडिलांना बघायचं असलं तर जगी विमानाचं तिकीट करतो. असं तसं सगळं आम्ही सपोर्ट केलं त्यांना. त्यांनी म्हणले आम्ही येणारच नाही. आता काय बोलायचं? तसं लिहून घ्यायचं त्यांच्याकडून. नाही देत ना आम्ही. किती वर्ष आली? 10 वर्ष आली? येणार बी नाही. 10 वर्ष आली? हो, पूर्ण 10 वर्ष झालेत बघा. टेन्शन घेऊ नका, झाला घटस्फोट. 10 वर्ष झाली. आणि तुमचं विचारलं, हां सांगा. की मुलगी जर आम्ही एखाद्या मुलीबरोबर लावलं लग्न त्यांचं, तर त्या मुलीचं वाटोळ होऊ नये म्हणून आम्ही वकिलाला विचारलं. तर ती म्हणले काय नाही, त्यांनी आल्यावर इतके दिवस काय झोपले होते का म्हणून आम्ही विचारतो की. तुम्ही 1-2 वेळा फोन केलाय ना म्हणले. आम्ही म्हणलं हा. नाही, तसं बघितलं, हे बघा, प्रत्येकाला अधिकार आहे लग्न, म्हणजे लग्न हे केलंच पाहिजे. प्रत्येकाला स्वतःचं काय म्हणतात त्याला, प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र आहे, समजलं ना. हां, तर त्याच्यामुळे कसं माहिती आहे, काही लोक तर बायको असताना दुसरीकडे तीर मारत असतात, समजलं ना. तर तसलं आपल्याला काय करायचं नाही आहे. इथे कसं आहे, ती येतच नाही आहे, आणि प्रचंड वर्ष झाली आहेत. घटस्फोट क्लिअर आहे, कायद्याने घटस्फोट क्लिअर आहे, समजलं ना. जे मी बोलले ना सगळं क्लिअर आहे बघा. आमचा चॅनल यासाठीच आहे. आम्ही चॅनलवरती सगळं खरं सांगतोय. आम्ही खोटं काही पुढे पाठवत नाही आम्ही. कशाला? कारण शेवटी कसं, कुणाचं आम्हाला वाटोळं करायचं नाही, कुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करायचं नाही आम्हाला. आणि म्हणून हा चॅनल आम्ही काय करतोय, इतर मुलींना कळावं की बाबा हे असा मुलगा आहे, अशी सगळी माहिती आहे. ज्या मुलीला पटतं ती मुलगी पुढे जाते. त्याच्यामुळे आम्ही सगळी रेकॉर्डिंग स्वरूपातच घेतो स्टेटमेंट. आणि एक गोष्ट महत्वाची, त्याला एक इच्छा आहे त्याच्या आई वडिलांची सेवा करणारी हवी. नाही, आणि तुम्हाला चांगलीच मुलगी भेटणार आहे, घाबरू नका. तुम्हाला भेटणार ती चांगलीच मुलगी भेटणार. कारण कसं, कारण आमचं जे रेकॉर्डिंग आहे ते प्रचंड मुली ऐकणार. त्याच्यामध्ये ज्या मुलीला खरं संसारिक आहे मुलगी, तीच मुलगी तुम्हाला कॉल करणार. वात्रट मुलगी नाही कॉल करणार. कारण ती म्हणणार काय, प्रॉपर्टी पाहिजे अशी म्हणणारी मुलगी नाही येणार, समजलं ना. कारण तुम्हाला प्रॉपर्टी अजून घ्यायची आहे. काही नाहीये सध्या, फक्त आमचा मुलगा प्रॉपर्टी बघा. हां.
होणार सगळं काही हरकत नाही. मी मुलींना आव्हान करतो आहे, तुमचं जे राहणीमान आताचं घरचं सगळं दाखवतो आहे मी व्हिडिओमार्फत. हा तुमचा जो छोटी क्लिप पाठवलात ना घराची, हा हा हां ती क्लिप इथे लावतो मी छोटीशी. आणि ठीक आहे चालेल. मी सगळं मुलींना खरं खरं दाखवतो इथे. पण लवकर घर घ्या, घाबरू नका, तुमचं सगळं व्यवस्थित चालणार. जर मुलाला 30,000 पगार असेल तर तुम्हाला सांगतो हा 15,000 घरात खर्चाला लागत नाहीत. हो हां लागत नाहीत. उधळपट्टी केली नाही लागत मला हां घरात आणि खर्चायला. उधळपट्टी जर केली ना उधळपट्टी तर 3,00,000 सुद्धा खर्च संपून जाईल. हो हो बरोबर आहे. हां समजलं ना. फक्त त्यामुळे कसं सध्या काय माहिती का, सोनं घ्यायची तयारी नाही बघा. सोनं अहो लई हे कशाला झालंय ना सोनं आता. पाहिजे, सोनं कशाला पाहिजे. ज्या मुलीला गरीब मुलगी असेल समजा, जिचा बाप टेन्शनमध्ये असणार, आपल्या मुलीचं लवकर लग्न करायचं आहे त्याला. हां हा हा आणि एक विचार करा, त्याला लग्न करायचं आहे आपल्या मुलीचं, त्याचे जो पैसे नाही तर तो सोन्याचा विचार करेल का? हो बरोबर आहे. मग ती पण बरोबर मग ते लोक सुद्धा बघणार ना की आपण त्यांना रोखून ठेवलं आहे. मी त्यांना रोखून नाही ठेवलं आहे. फक्त एक मुलगा, एक फक्त मिळेल बघा, माझा मुलगा निर्व्यसनी आहे. हे बघा ते मी सांगू शकत नाही. मी फक्त एवढं सांगतोय की हे जे व्हिडिओ टाकतोय ते खरे खरे असतात, तुमच्या आवाजात असतात, हो एवढं मी सांगू हो शकतो. हो हां खरं. हा हा आता निर्व्यसनी आहे, संध्याकाळी माहिती नाही काय होईल. समजलं का? ना हां त्याच्यामुळे ते मी आपण सांगते बोलायचं की नाही कधी, ते बोलू शकत नाही आपण. बरोबर. ठीक आहे चालेल. ज्या मुलीला हे स्थळ आवडत असेल त्या मुलीने डायरेक्ट नवरा मुलाला संपर्क करायचा आहे. नवरा मुलाचा नंबर आहे 8472993916. मुलीनो, आम्ही जे व्हिडिओ टाकतोय ते सगळे खरे खरे असतात, समोरच्याच्या आवाजात असतात. मुलाची आई बोलते इथे, म्हणजे हा व्हिडिओ मुलाच्या आईने जबाबदारी घेतलेला आहे. समजलं ना. आणि मुलाची जी काय आर्थिक परिस्थिती आहे ती उत्तम आहे. जरी त्यांचं घर आत्ता नसेल तरी ते घेऊ शकतात. एखादी संसारिक मुलगी मिळाली तर याच्यापेक्षाही चांगलं घर घेऊ शकतात. आता त्यांचं राहणीमान व्यवस्थित आहे, त्यांच्या घरात AC वगैरे सगळं काय आहे, म्हणजे वेल सेटल फॅमिली आहे. फक्त विषय कसा आहे, त्यांनी अजून घर घेतलं नाही. कारण लग्न घर हे गोष्टी सोप्या नसतात. बऱ्याच लोकांना माहिती आहेत, ही सोंगं आणता येत नाहीत. कारण कसं, पैसा महत्त्वाचा आहे आणि सगळं मॅनेज करणं सोपं नसतं. मुलीनो, तुम्हाला जर एक उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे 0 रुपये होते. आज माझं घर जे आहे, अजून घर तयार झालं नाही. घर मी बांधतच राहणार, 5 वर्ष घर बांधणार आहे. आत्ता माझं जे घर आहे त्याला प्रचंड खर्च केला आहे मी सगळं सांगत नाही इथे. पण याच्यावर अभ्यास करू शकता. माणूस शून्यातून वर येऊ शकतो, एवढं लक्षात ठेवा. आपल्याला त्याला सपोर्ट करणं गरजेचं आहे. जर संसारिक मुलगी असेल तिनेच ऐकायचा आहे हा व्हिडिओ, बाकीच्याने ऐकायचा नाही आहे. धन्यवाद.